धन्यवाद शैलेश सर. श्रीराम लोणावळा आणि त्यांच्या विरोधात देहू रोड 11 ही मॅच आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. पहिला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक करेल पाठलाग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सनसनीत चौकार, 4 रन. सनी आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय बंटीभाऊ कवडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होताना जे पाहायला मिळत आहे. लोणावळा पोलीस आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या मैदानाच्या आतमध्ये विकेटचं होतंय पतन. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना आपण पाहतो आहे. तुषार शिंदेला मिळालेले यश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. थँक्यू डीजे. देहू रोड 11 आपलं एक एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी असणं गरजेचं आहे. अक्षय झेल नक्कीच अक्षयने टिपला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होतोय. फुल टॉस केले आक्रमण. काय ड्रॉप होताना त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. तुषार शिंदेचं षटक क्रमांक पहिलं चालू आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 5 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो आहे. यानंतर जो सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ग्रुप नंबर 3 आपण या ठिकाणी पाहतोय. हा फटका मिड विकेट रिजन मध्ये अगदी आपण पाहतो आहे. पोहोचतोय चौकारासाठी, 4 रन. थँक्यू शिवप्रसाद 11 आणि श्री 11 यांच्यात यानंतरचा सामना नक्कीच होईल. त्यामुळे दोन्ही टीम आपली प्लेइंग 11 देखील ताबडतोब जमा करणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर पाहायला मिळाला. नो मॅन्स लँड मध्ये नक्की चेंडू जाऊन पडला. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल वसूल केली. आणि या एका षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 10 धावा स्कोर कार्ड वरती. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल, शिल्लक असेल, शेष असेल. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे उमेश नायडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे सज्ज होतोय षटक क्रमांक 2 घेऊन. उमेश नायडू क्रिकेट मधलं एक वलयांकित नाव आहे. एक चांगले ऑर्गनायझर देखील आहेत अगदी आपण पाहतोय. आणि गेली कित्येक वर्ष क्रिकेट देखील खेळले. षटक क्रमांक 2 नक्कीच टाकण्यासाठी सज्ज होत आहेत उमेश नायडू. पहिल्या षटकात 10 आल्यात. पाहायचंय की दुसऱ्या षटकात कामगिरी कशा प्रकारे केली जाते. पंकज स्ट्राइक वरती आहे. नॉन स्ट्राइकच्या दिशेला आपण पाहतोय तेजस. हा चेंडू अगदी आपण पाहतोय जमीला समांतर लगत फेकी केली आहे उमेशच्या हातात. वेगवान सिंगल, वेगवान एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. श्रीराम लोणावळा आणि त्यांच्या विरोधात देहू रोड 11 या दोन टीमच्या दरम्यान सामना चालू आहे. स्लोअर 1 त्यावरती केले आक्रमण आणि वसूल केलाय षटकार. 6 धावा.
तेजसच्या बॅट मधलं तेज नक्कीच पाहायला मिळत आहे. षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलक देखील वेगानं वाहताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरची धावा आहेत त्या 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्या ठिकाणी मात्र बदलवली जाईल. पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एबी ट्रॉफीचा थरार तुम्ही पाहतायत. दिवस क्रमांक 1 या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. हाफ ट्रॅकर होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. यष्टरक्षकाच्या हातात जाऊन स्थिर होतोय, 20 होतोय चेंडू डॉट. कमबॅक केले उमेशांनी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. धावा आहेत 17. ओव्हर क्रमांक 2 त्या ठिकाणी जारी असताना फुल टॉस फ्लॅट सिक्सर अगदी आपण पाहतो आहे. 6 धावा. तेजसची बॅट तळपताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू डॉट, पुन्हा एकदा षटकार. तेजस मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती आणि जशास तशा प्रकारचं प्रत्युत्तर उमेश नायडूचं त्रिफळा केलाय उद्ध्वस्त. पाहायला मिळतंय विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जारी. धीरज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 23 धावा धावफलकावरती आहेत. उमेश नायडू केलेलं कमबॅक. तेजस जो की अतिशय आक्रमक फलंदाजी करत होता त्याला मात्र त्रिफळा बाद करण्यात यशस्वी ठरलेत उमेश नायडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. पुन्हा एकदा आक्रमण. आता मात्र आउट ऑफ द पार्क. बिग सिक्सर षटकार. 6 धावा. आल्याबरोबर पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटनं त्या ठिकाणी मिड विकेटला खेचलाय उत्तुंग षटकार. धीरज 6 धावा वसूल केल्या आणि या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चला यानंतरच्या 2 टीम ताबडतोब संपर्क करणं गरजेचं आहे. शिवप्रसाद 11 आणि श्री 11 दोन्ही टीमचे कॅप्टन ताबडतोब या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवरती सचिन गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतो आहे. धावफलकावरती 30 धावा. 2 गडिया बाद. धावफलकावरती धावा 30 धावा. ओ तेज तर्रार मारा सचिनचा आपण पाहतो आहे. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. हा फटका लॉफ्टेड ड्राइव्ह क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल टिपला जातो आहे. विकेटचं होईल पतन. फलंदाज होतोय बाद.
सचिन चांगली सुरुवात नक्कीच आपल्या गोलंदाजीनं केली. म्हणजे जो धावफलक वेगानं वाहत होता त्याच्यावरती नियंत्रण या तिसऱ्या षटकामध्ये राखलं जातंय आणि एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. दरम्यान मात्र अगदी आपण पाहतो आहे क्रिकेट खेळ पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत या खेळाची भविष्यवाणी करणं कठीण असतं, मुश्किल असतं. भारत आणि ऑस्ट्रेलिया सगळ्यांचं लक्ष या टेस्टकडे नक्कीच लागून होतं. पहिल्या डावात भारत 150 वरती ऑल आउट होता. कोणी कल्पना देखील केली नसेल. धावबाद अगदी आपण पाहतोय डायरेक्ट हिट आणि या विकेटचं होईल पतन. थँक्यू. धावफलकावरती धाबा जर पाहिलं तर मात्र 30 धाबा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल सज्ज तयार. हा फटका चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. धावफलक 34 वरती. एक्केचाळीस धाबा स्कोर कार्ड वरती. सुनीलच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा हा नियम आहे. सुनील चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू आहे, उचलला जातोय, चेंडूची फेकी केली जाते, तोपर्यंत एक वेगवान सिंगल पूर्ण केली जाते. धावफलक जर पाहिले तर मात्र 4थं षटक चालू आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 42 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. शिवप्रसाद 11ची प्लेइंग 11 नक्कीच आलेली आहे. पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम आहे. मला वाटतं नक्कीच सूर्याचा अडथळा समोरून जो आला डोळ्यावरती, चेंडू नक्की कुठं आहे हे क्षेत्ररक्षकाला कळालं नाही शेवटपर्यंत आणि फलंदाज मात्र सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतो आहे. फुलटॉस त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. 5 षटकांची लढत. दोन्ही टीम नक्कीच आपण पाहतोय समान ताकदीच्या आहेत. देहू रोड 11 आणि श्रीराम 11 लोणावळा
या दोन टीमच्या दरम्यान आपण मॅच पाहतो आहे. ग्रुप नंबर 3 मधील महत्वपूर्ण मॅच. शतरक्षक चेंडूच्या खाली, धीरज झेल टिपताना पाहायला मिळतो आहे. विकेटचं होईल पतन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ऋषी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक चौथं त्या ठिकाणी जारी आहे. स्त्री 11 आपली प्लेइंग 11 देखील पोहोचणं गरजेचं आहे. आपल्यासाठी सूचना आहे, इनिंग ब्रेक मध्ये लगेच आपण टॉस घेणार आहोत. स्त्री 11 आणि 20 खेळाडूंची नावं त्या ठिकाणी नक्कीच कंपल्सरी असतील आणि सगळ्यांचे एक आयडी प्रूफ बरोबर असणं बंधनकारक आहे. याची देखील दक्षता घ्यायची आहे दोन्ही टीम. सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चपळाई, फेकी यष्टिरक्षकाच्या हातात. वेगवान 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. षटकाची होईल मैदानाच्या आतमध्ये समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना श्रीराम 11 लोणावळा. धावा आहेत 46. शेवटचं षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. चर्चा सत्र नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कुणाच्या हातात चेंडू नक्कीच सोपवला जावा. पुणे टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस नक्कीच येताना जे पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं अनेक स्पर्धा बऱ्याचशा एंट्रीज फीज नक्कीच आकारल्या जायच्या. मनाला वाटेल तशा एंट्रीज फीज नक्कीच घेतल्या जायच्या. परंतु AB ट्रॉफी अशी क्रिकेटची स्पर्धा विनामूल्य प्रवेश, विनाशुल्क प्रवेश आणि त्यामुळे खेळाडूंच्या चेहऱ्यावरती देखील आनंद तयार करण्याचं काम आमच्या सगळ्या आयोजक संयोजकांनी या ठिकाणी केले. आणि पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुन्हा एकदा दमदार सुरुवात नक्कीच अगदी आपण पाहतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे. एक धाव धावफलकामध्ये होईल ऍड. शेवटचं षटक आहे त्यामुळे या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहील श्रीराम 11 लोणावळा टीमचा. देहू रोड वर्सेस लोणावळा अगदी आपण पाहतोय अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना खऱ्या अर्थानं एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध नक्की करून दिले. दरम्यान मात्र अगदी आपण पाहतोय चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या बाहेर, सनसनीत चौकार. 4 रन संघ. गोलंदाज सुगंध चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे शतरक्षक चेंडूवरती सिंगल मिळेल, सिंगल घेतली जाईल. 53 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू द्यायचा नाही असा प्रयत्न सुगंधचा अगदी आपण पाहतोय. आतापर्यंत तरी सक्सेस झालाय अगदी आपण पाहतोय. लॉंग ऑनचा शतरक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती सिंगल मिळेल, 1 धाव मिळेल. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये सुगंधची आपल्याला पाहायला मिळते. धावफलक एका धावेच्या सहाय्यानं 54 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे.
फुलटॉस मिड विकेटच्या दिशेला केलाय प्रहार. चेंडू आउट ऑफ दी पार्क. बिग सिक्सर, षटकार, 6 धावा. थँक्यू. 60 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला शतरक्षक कॅट ड्रॉफ. दुसरी धाव देखील पूर्ण होती आणि या 2 धावांच्या सहाय्यानं पहा शेवटपर्यंत कदाचित यष्टे उडवले असते तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु कोणत्या प्रकारे यष्ट्या त्या ठिकाणी उडवल्या नाहीत. अगदी आपण पाहतोय बनवल्या गेल्या धावा. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना 62 तर 63 धावांचं असेल लक्ष. 63 इज टार्गेट. आणि या नंतरच्या 2 टीमचा संपर्क करा. श्री 11 कॅप्टन, चला श्री 11चा कॅप्टन आपण ताबडतोब संपर्क करणं गरजेचं आहे. आणि शिवप्रसाद 11 टॉस होणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक आहे, टॉस आता होणं गरजेचं आहे. दोन्ही कॅप्टन चला ताबडतोब. शिवप्रसाद 11 आणि श्री 11. आपल्याला वारंवार सूचना दिल्या जात आहेत. दोन्ही कॅप्टन प्रतिनिधी चला कोणीतरी ताबडतोब संपर्क करा. श्री 11 आणि शिवप्रसाद 11. सन्माननीय नितेश भाऊ कवडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. शिवप्रसाद चा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नितेश भाऊ कवडे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस संपन्न होतोय. श्री 11 चला कॅप्टन. श्री 11 शिवप्रसादचा कॅप्टन उपस्थित आहे. श्री 11 बॅट्समन चला आतमध्ये. तोपर्यंत बॅट्समन चला आतमध्ये. टॉस होतोय. नाणेफेक या ठिकाणी संपन्न होते. सन्माननीय नितेश भाऊ कवडे, त्याचबरोबर सन्माननीय सचिन दादा कांदवे, सन्माननीय सचिन राठोड सर आणि दोन्ही कॅप्टन सन्माननीय भरतदादा टिंगरे देखील आहेत. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. अगदी आपण पाहतोय या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होती एक नाणेफेक टॉस. श्री 11 टॉस जिंकलाय आणि शतरक्षण करण्याचा निर्णय. चला बॅट्समन, मॅच चालू होणं देखील गरजेचं. बोला बोला अमर सर. दादा अमर सर. मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. त्रेसष्ट धावांचं लक्ष्य. एका बाजूला अगदी आपण पाहतोय उमेश नायडू, तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय सागर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी टाकलं जाईल.
फुल टॉस आणि पहिल्या चेंडूवरती उमेश नायडू बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वपूर्ण विकेट. उमेश नायडू बाद. शैलेश निवंगुने सर यानंतर. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय आघाडीचा बॅटर उमेश नायडू गोल्डन डकचे शिकार ठरतायत. बॅक टू द पॅव्हेलियन येत आहेत. मावळ संघा देहूरोड संघाला इथे पहिला मोठा धक्का बसतोय. गोलंदाजी मार्कवरती तेजस्वी कामगिरी करणारा तेजस बोर्डे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. पुढचा चेंडू उलटा पुलटा स्विच इट. चेंडू जाईल 1 बाउंस सीमारेषा पार. वाईडिश थर्डमॅनच्या दिशेने येतोय चौकार. 4 धावा. क्या बात है. नवीन बॅटर आपण पाहतो जे नॉन स्ट्राईकला आहेत हरीश, परंतु सागर राऊत यांच्या बॅटमधून येतोय चौकार. पुढचा चेंडू इथे देखील लोअर फुलटॉस स्टेट बॅटेड फटका खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेने. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. 63 धावेंचा इथे पाठलाग आहे. 63 धावेंचा पाठलाग. कंपल्सरी चेस हा नियम आहे. कुठल्याही प्रकारची सुपर ओव्हर नाहीये. कुठल्याही प्रकारचा बॉल आउट नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा आतापर्यंत आल्यात. सागरांच्या बॅटमधून एक चौकार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेगला इथे खेळलाय. सीमारेषा पार. 1 बाउन्स येतोय चौकार 4 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. हितेशच्या बॅटमधून चौकार 4 धावेंसाठी. आलाय मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्या. हरीशच्या बॅटमधून आलेला चौकार 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10 धावा. उमेश नायडू स्वस्तामध्ये बाद झालेत, परंतु हरीश आणि त्याचबरोबर सागर ही जोडी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करते. सागर यांच्या बॅटमधून स्विचिटचा चौकार. त्यानंतर आपण पाहतोय इथे लॉंग लेगच्या दिशेने चांगला बॉटम हँडचा वापर हितेशच्या बॅटमधून झाला. पुन्हा एकदा इनसाइड आउट. चेंडूला फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावरून. सीमारेषा पार. बस काय भावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. चौकारा पाठोपाठ इथे षटकार येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा आतापर्यंत होत आहेत. संमिश्र स्वरूपाचं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विकेट देखील आघाडीचा बॅटर उमेश नायडू बाद होत आहेत, परंतु त्यानंतर जी फलंदाजी आहे हरीश आणि सागर या जोडीने धावा वेगात बनवण्याचा जो प्रयत्न केला त्यामध्ये यश देखील मिळतंय. पहिलं षटक तेजस यांचं
16 धावांमध्ये खर्च होतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय संतोष. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक जे पॉवर प्लेचं असेल. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. डीप लॉंग ऑन आहे. डीप काऊ कॉर्नर आहे. तर स्ट्राईकला आपण पाहतोय संघाचे संघनायक आहेत सागर. पहिला चेंडू इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न इथे केला जातोय संतोषच्या गोलंदाजीमध्ये. आणि पहिला चेंडू तर इथे डॉट आहे. ज्यावेळेस 60+ धावेंचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे, म्हणजे दुप्पट धावा बनवायच्या चेंडूपेक्षा, त्यावेळेस पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला अशा प्रकारची फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी करणं फार गरजेचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एक टप्पा घेत चेंडू अडवला जाईल. फेकी इथे होतीये आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. काहीसं फंबल क्षेत्ररक्षणामध्ये होतं, तसंच काहीसं मिस जज इथे दोन्ही बॅटर देखील होत आहेत. एकमेकांना कॉल तिथे बरोबर दिला जात नाही, परंतु वेळेस सावरलंय. अन्यथा इथे धावबादची देखील शक्यता निर्माण केली होती. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. या ठिकाणी आपण पाहतोय धनंजय बांद्रे यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन AB ट्रॉफी आणि या ट्रॉफीच्या संदर्भात ज्या ज्या मान्यवरांचं या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये शुभागमन होत आहे, त्या सर्वच मान्यवरांचं आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. पुढचा चेंडू संतोषांचा. इथे देखील इनसाइड आउटचा फटका. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. एक धाव वेगात पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा. चांगला क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर चांगली फेकी देखील होती, परंतु एक धाव वेगात पूर्ण केली जाते. 18 धावा झाल्यात. पुढचा चेंडू संतोषांचा सागरसाठी. इथे मात्र दिशा भरकटली आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. शुभम गाडे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचबरोबर अमर साठे सर देखील आहेत. अक्षय निर्मल सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. पुन्हा एकदा इनसाइड आउट. चेंडूला फेकून दिलाय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषा पार. षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू सागरसाठी. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. बॅट चेंज आणि इथे यश त्यांच्या मागे झेल निसटलाय. कितीतरी वेळा इथे प्रयत्न झाला, चेंडू हाताला आदळला. त्यानंतर 1 2 3 आणि शेवटला चेंडू जमिनीवरती येऊन आदळलाय. धोका टळतोय. सागर यांचा प्रयत्न त्या ठिकाणी होता स्विच हिट खेळण्याचा. इथे प्रयत्न तर फसलाय, जीवदान तर मिळतंय. पाहूया पुढचा चेंडू संतोषांचा सागरसाठी. पुन्हा एकदा बिग हिट. स्लॉट मधला चेंडू पाठवून दिलाय समोरच्या प्लॉट मध्ये. उत्तुंग आणि बहारदार टोला. येतोय षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद डीजे. 6 धावेने इथे आपण पाहतोय धावसंख्येमध्ये वाढ होते. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. मिळालेल्या जीवदानाचा कशा पद्धतीने फायदा घेतला जातोय हे सागर राऊत यांच्या बॅटमधून पाहायला मिळतंय. देहू रोडचा एक बाहुबली बॅटर आहे सागर राऊत. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर हरीश याने देखील चांगली साथ दिली आहे. एक षटकार एक चौकार त्याच्या देखील बॅटमधून आलाय. आणि या जोडीवरती सर्व काही अवलंबून आहे, कारण आघाडीचे बॅटर उमेश नायडू स्वस्तामध्ये बाद झाले, गोल्डन डकमध्ये बाद झाले, परंतु या जोडीने जी धावसंख्या इथे उभारली आहे, हा डाव सावरण्याचं जे काम केलंय उल्लेखनीय कामगिरी आहे. 2 षटकं संपले आहेत. पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. आता या पुढचा प्रवास कशा पद्धतीने केला जाईल, कारण फिल्डिंग रिस्ट्रिक्शन इथे काहीसं सैल होत आहे.
5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक डीप पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ, डीप वाईडिश लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग असे 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे आपण पाहतोय 3 ची सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय हरीश. थोडस पटपट पटपट खेळा, अजून पुढे 3 मॅच आहेत. पुढचा चेंडू इथे देखील स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू काटा बदलतोय. खेळपट्टी मी तुम्हाला सांगितलं, जशी वेगवान गोलंदाजाला साथ देते ना तशी फिरकीपटूंना देखील साथ देते. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा काटा बदलतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर मार्गस्थ होतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव, डॉट बॉल. पुढचा चेंडू हरीश यांचा. इथे लोअर फुल टॉस, घुटना टेक और तमाशा देख. चेंडू जाईल लॉंग लेग, सीमारेषा पार. येतोय खणखणीत, दणदणीत, सनसनीत. काय आहे? चौकार 4 धावांसाठी. 4 धावा आहेत म्हणजे इथे झेल झाला असता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तिथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल या हिशोबाने आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. 6 आहे का? खेळाडू काय आहे? आता इथे इनफिल्ड क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी सांगितलं चौकार आहे, परंतु बाहेर जे काही खेळाडू आहेत ते कळवतात षटकार आहेत. आपण चेक केलं तर फार बरं होईल. दिसेल का आपल्याला? कारण बाहेर जे खेळाडू आहेत त्यांनी कळवलं की इथे षटकार आहे, परंतु तिसऱ्या पंचांनी इथे चेक केलं तर फार बरं होईल. आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. चौकार आहे, षटकार आहे, दूध का दूध और पाणी का पाणी. आणि सगळ्यांनी एकत्र येऊ नका. आता एकदा निर्णय येणार आहे म्हटल्यानंतर तुम्ही गोळा होऊ नका. आणि टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना इथे निर्णय येतोय, इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे म्हणजे षटकार आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा, 37. पहिले 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जागा बनवली आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. पायाने चेंडू उडवला. 2 धावा त्या दरम्यान मिळतात. तिसरीचा प्रयत्न केला जाईल आणि तोच प्रयत्न इथे फसला जातोय. अतिघाई संकटात नाही. हरीश त्या ठिकाणी होईल धावबाद. क्रिकेट मधली आत्महत्या. देहू रोड संघाला बसलेला दुसरा धक्का. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. 1-2 मिनिटं फक्त डीजे. लोणावळा संघाला ही शेवटची वॉर्निंग. सगळ्यांनी एकत्र गोळा होऊ नका. एकतर ही मॅच फार स्लो चालली आहे. वारंवार आपल्याला ही सूचना नाही, आता ताकीद आहे. अन्यथा आयोजन कमिटी आपल्याला पॅनलाइज करेल. मी तुम्हाला या गोष्टीची माहिती देतोय. सगळ्यांनी वेळेत सामने पूर्ण केलेले आहेत. हा सामना फार उशीर लागतोय. उशीर लावू नका, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आता ही सक्तीची वॉर्निंग आहे तुम्हाला. विकेट गेल्यानंतर अथवा प्रत्येक चेंडू नंतर सगळेजण गोळा होऊ नका. आपल्याला ही एकच मॅच खेळवायची नाही, यानंतर अजूनही 3 मॅच आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सुगंध नवीन बॅटर सागरच्या बरोबरीने. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव आहे. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नव्हती. दुसरा चेंडू देखील निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. चौथ्या चेंडूवरती तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर धावबाद. तर 5वा चेंडू देखील इथे निर्धाव आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे देखील वाट पाहिली आणि त्यानंतर त्या चेंडूची देखील वाट लावली. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार 6 धावेंसाठी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा.
12 चेंडू आणि 18 धावींची गरज. चला पटपट हालचाली करा. प्रत्येक खेळाडू एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जात आहेत. आपल्याला विनंती आहे पटपट खेळा. थोडंसं स्पीडअप करा, थोडंसं पटपट खेळा. सातत्याने इथे तुम्हाला विनंती केली जाते. संदीप कदम सरांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने. इन ॲक्शन पुढच्या मॅचमध्ये देखील ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. श्री 11 या संघाकडून वारजे वडगाव भागातील हे खेळाडू आपल्याला एकत्रित मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू इथे वाईड, अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सूरज. पहिला चेंडू इथे उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय सुगंध. 17 धावेंची अजूनही गरज. इथे देखील लोअर फुल टॉस, म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येत नाहीये. चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय. पॉईंटच्या दिशेने 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 47 धावा. अजूनही 16 धावेंची गरज आहे. 11 चेंडू आणि 16 धावा. 11-16 दोन्ही संघांना समान संधी आहे. देहूरोड संघाला देखील आणि श्रीराम लोणावळा संघाला देखील. फार दूरवरचा अंतर गाठून हा संघ या मैदानामध्ये आलाय. पहिलीच मॅच बॅटिंग अफलातून केली, परंतु गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कुठेतरी निराशाजनक झालंय. परंतु अजूनही संधी आहे, वेळ आहे. पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे फार दूरवरती आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. 1 धाव वेगात पूर्ण केली आहे. एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या होते ती 48 धावा. अजूनही 15 धावींची गरज. 10 चेंडू आणि 15 धावींची गरज. 10-15 पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी लगेच कळवलंय की शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि त्याचमुळे वाईड पहिल्या लाईनीसाठी नाहीये, तो दुसऱ्या लाईनीच्या बाहेर जर चेंडू गेला तर तो तुम्हाला दिला जाईल. इथे शफल होऊन खेळल्यानंतर वाईड देखील मिळत नाहीये. चेंडू निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी सूरज यांची. पुढचा चेंडू इथे बिग हिट आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. निर्णायक क्षणी निर्णय ठोकलेला षटकार सुगंध यांच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून येत आहेत. 6 धावा. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 54 धावा. 9 धावेंची अजूनही गरज. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. चेंडू अडवताना काहीसा फंबल, आणि त्याचमुळे इथे 2 धावा पूर्ण केल्या जाईल. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते अब तक 56 धावा झाल्यात. चांगली पार्टनरशिप या अगोदर ती देखील आपण पाहिली. हरीश बाद झाल्यानंतर सुगंधने देखील चांगली साथ सागरला दिली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टिपला जाईल झेल. सुगंध यांचा संपलाय खेळ. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन, तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद डीजे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 7 धावेंची गरज. चला अंतिम षटक आहे, पटपट खेळा. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आनंद. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आनंद नादार न्यू बॅटर इन. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज हरीश. 6 चेंडू आणि 7 धावेंची गरज आहे. स्ट्राईकला सागर आहे. सागर राऊत. पुढचा चेंडू हरीश यांचा. पहिला चेंडू इथे डॉट, निर्धाव. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा वेगात स्केट होतोय, शरीरावरती आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 7 धावेंची गरज.
चला इथे बॅटर नाबाद आहे. पुढचा चेंडू इथे देखील मोठा प्रहार. सामना इथे संपून टाकणारा षटकार. 6 धावा. क्या बात है. छोटा पॅकेज और बडा धमाका. काय फटका इथे सजवला श्री 11. चला मैदानाचा ताबा घ्या. श्री 11. चला श्री 11 संघाला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. देहू रोड संघ कुठे जाऊ नका. या मॅच नंतर लगेच आपली मॅच खेळवली जाणार आहे. विजेत्या संघात